क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 आणि 2 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण 1 आणि 2 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या संसद रत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील एकूण किती खासदारांची निवड झाली आहे? तर महाराष्ट्राचे एकूण खासदार किती होते विद्यार्थी मित्रांनो? तर 5. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहेत. आणि पूर्ण भारतावरून किती होते विद्यार्थी मित्रांनो? तर 12. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. चला मित्रांनो, आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 2026 सालाच्या IPL विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, IPL जो संघ आहे ज्यानं विजेतेपद पटकावलेलं आहे तो संघ आहे रॉयल चॅलेंज बंगळुरू, म्हणजेच RCB. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. सलग दुसरी वेळा त्यांनी हा विजेतेपद पटकावलेला आहे. त्यानंतर IPL रिलेटेड प्रश्न आहेत 2-3 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. IPL 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूंनी प्लेयर ऑफ दी मॅच पुरस्कार मिळालेला आहे? तर तो खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो RCBचा खेळाडू विराट कोहली. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅप म्हणजे जो सर्वाधिक धावा काढतो त्याला ऑरेंज कॅप मिळते विद्यार्थी मित्रांनो. तो कोणता खेळाडूला मिळालेली आहे? तर तो राजस्थानचे खेळाडू वैभव सूर्यवंशी आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPL 2026 मध्ये पर्पल कॅप म्हणजे ज्याला सर्वाधिक विकेट घेतो त्याला पर्पल कॅप मिळते विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या खेळाडूने मिळवलेली आहे? तर तो गुजरात टायटनच्या कसागो रबाडा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण टाटा IPL बद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. टाटा IPL 2026 सीझन किती होतो? 19. कालावधी 28 ते 31 मार्च 2026. प्रशासक कोण आहे? BCCI. संस्करण किती आहे? 19वा. प्रायोजक कोण आहे? टाटा समूह. एकूण संघ किती आहे? तर 10. एकूण सामने तर 74 एवढे सामने झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे. विजेतेपदचे बक्षीस किती आहे? 20 कोटी. उपविजेतेपदचे बक्षीस किती आहे? 12.50 कोटी. आता आपण IPL ची पुरस्काराची यादी पाहूया. काही पुरस्कार IPL मध्ये देण्यात आले त्या पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहूया. तर ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सचा तो प्लेयर आहे. त्याला 7,776 धावा 16 सामन्यामध्ये त्यांनी केले आहे म्हणून त्याला ऑरेंज कॅप मिळाली. पर्पल कॅप कसगो रबाडा गुजरात टायटनचा खेळाडू आहे. त्यांनी 29 विकेट घेऊन 17 सामन्या म्हणून त्यांना पर्पल कॅप मिळालेली आहे. इतर काही पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते पण पाहूया. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर वैभव सूर्यवंशी. इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन वैभव सूर्यवंशी. सुपर स्ट्रायकर ऑफ सीझन वैभव सूर्यवंशी. सर्वाधिक षटकार मारण्याचा हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर वैभव सूर्यवंशीला मिळाला. त्याने एकूण किती षटकार मारले? तर 72 एवढे षटकार मारले. प्लेयर ऑफ द मॅच कोणाला मिळाला? तर विराट कोहली. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्लेयर ऑफ द मॅच. कॅच ऑफ द सीझन मनीष पांडे यांना. आता आपण IPL ची काही पार्श्वभूमी आणि इतर पुरस्कार पाहूया. इतर श्रेणीचे पुरस्कार. IPL 2026चा पहिला शतक संजू सॅमसननी बनवला. ग्रीन डॉट बॉल अवॉर्ड मोहम्मद सिराज यांना हा अवॉर्ड मिळाला. फेअर प्ले अवॉर्ड पंजाब किंग्सला. सर्वाधिक चौकार सई सुदर्शन गुजरात टायटनचा प्लेयर आहे. सर्वात लांब षटकार 106 मीटर तिलक वर्मा यांना. इतर महत्त्वाचे मुद्दे पाहूया. IPL ची सुरुवात केव्हा झाली? 2008 मध्ये. BCCIची स्थापना केव्हा झाली? 1928. BCCIचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मिथुन मन्हास. BCCIचे सचिव कोण आहेत? देवजीत साकेरिया. आणि 2025च्या संघ कोण होता? विजेतेपद
कोणी पटकावलं होतं कोणत्या संघाने? तर RCBने. आणि 2026चं पण RCBने. सर्वाधिक महागडा खेळाडू रिषभ पंत 27 कोटी. आणि विजेत्याला किती बक्षीस मिळालं? 20 कोटी. आणि उपविजेत्याला 12.50 एवढा कोटी. आता मागील विजेते संघ पाहूया. CSK 4 वेळा त्यांनी विजेतेपद 5 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023. मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017, 2019, 2020. KKRनं 2012, 2014 आणि 2024. RR राजस्थान रॉयलने 2008ला. सनरायझर हैदराबादनं 2026ला. गुजरात टायटन 2022. डेक्कन चार्जर्स 2009. RCB 2025 आणि 2026. सलग 2 वेळा कप 3 संघाने जिंकलेले आहेत. CSK 2010-11ला, मुंबई इंडियन्स 2019-20ला आणि तिसरा संघ कोण आहे? RCB 2025-26. म्हणजे 3 CSK, मुंबई इंडियन्स आणि RCBनं सलग 2 वेळा IPLचे विजेतेपद पटकावलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे IPL बद्दल. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जामीन अर्ज सुनावणीनंतर जास्तीत जास्त किती तासात निकाल देणे आवश्यक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते आहे 24 तास. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर याशी रिलेटेड प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील विलंब दूर करण्यासाठी आरक्षित निर्णयाबाबत कोणते नवीन वेळ मर्यादा निश्चित केलेली आहे? तर ती वेळ मर्यादा आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्व आरक्षित निर्णय 3 महिन्याच्या आत जाहीर करणे अनिवार्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील विलंब दूर करण्यासाठी बंधनकारक वेळ मर्यादा जाहीर केलेली आहे. जामीन अर्ज दाखल झाला की तो ऐकला गेल्यावर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 24 तासात न्यायालयाचा निर्णय घ्यावा लागेल. जेव्हा न्यायालय निर्णय देतो तो निर्णय 24 तासाच्या आत वेबसाईटवर अपलोड करणं अनिवार्य आहे. राखून ठेवलेला निर्णय लवकर जाहीर करायचा असला याचिका दाखल केली तर ती याचिका 2 कार्य दिवसात यादीत म्हणजे केस लिस्टमध्ये घालायला हे अनिवार्य आहे. जे आरक्षित निर्णय आधीच 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लांबलेला आहे त्यांची पूर्ण वाजवी निर्णय 7 दिवसाच्या आत अपलोड करायचं. हे खूप खास आणि अपवादात्मक परिस्थितीत 15 दिवसापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. सर्व आरक्षित निर्णय 3 महिन्याच्या आत जाहीर करायचं. जामीन मंजूर झाला किंवा शिक्षा निलंबित म्हणजे रद्द झाली तर जेलमध्ये असलेल्या आरोपींना त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी सोडायचं. तर हे अत्यंत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील विलंब दूर करण्यासाठी बंधनकारक वेळ मर्यादा जाहीर केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला बचत गटाद्वारे चालवला जाणारा भारतातला पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर तो राज्य होतं विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं महिला सौर ऊर्जा प्रकल्प राज्य कोणतं आहे? तेलंगणा आहे. उद्घाटन 27 मे 2026 रोजी. योजना इंदिरा गांधी महिला शक्ती योजना. ठिकाण वेंकटपुरम, जिल्हा खम्मम येथे. क्षमता 1 मेगावॅट. लागत 3 कोटी. मासिक उत्पन्न 4.5 ते 5 लाख अंदाजे. उद्देश महिला आर्थिक सक्षमीकरण आणि हरित ऊर्जा वाढवणे. तर ही भारताचा पहिला महिला सेल्फ हेल्प ग्रुप सौर ऊर्जा प्रकल्प आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 25 मे 2026 रोजी उद्घाटन झालेलं भारताचं पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज कोणत्या शहराच्या जवळ स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ते तिरुवनंतपुरम या शहराजवळ स्थित आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारताचं पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज शहर तिरुवनंतपुरम केरळ जवळ उल्लूर या क्षेत्रात. उद्घाटन 25 मे 2026 रोजी. संस्थापक एम. शिवरामन, माजी आर्टिस्ट मॉडेल. वैशिष्ट्य मानवी अवयव, गर्भवाढ आणि दुर्मिळ आणि 3D वैद्यकीय मॉडेलचे प्रदर्शन. उद्देश शाळकरी मुले आणि सामान्यांसाठी वैद्यकीय शास्त्र सोपं करणे.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या नौदलाचे 28वे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर हा पदभार विद्यार्थी मित्रांनो अजय कोचर यांनी स्वीकारला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताची नौदलाचे 48वे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल अजय कोचर. पदभार 29 मे 2026 पासून त्यांनी सांभाळलेला आहे. माजी प्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांच्याकडून त्याने पदभार घेतलेला आहे. महत्त्वाचे कमांड INS विक्रमादित्यचे माजी कमांडिंग ऑफिसर आहेत. प्रमुख सन्मान परमविशिष्ट सेवा पदक 2026 आणि अतिविशिष्ट सेवा पदक न त्यांना हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2026 मध्ये भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? म्यानमारचे मिंग यान हॉंग. तर हा उच्चारण तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जसं की तुम्ही MPSC राज्यसेवाची परीक्षा पाहिली असेल विद्यार्थी मित्रांनो, तिथे चिलीच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल प्रश्न होता. तर असे प्रश्न येऊ शकतात एक्झाममध्ये. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष भारत दौरा मे मध्ये झाला. यू मिंग ऑंग हॉंग. तुम्ही प्रोनाऊन्सिएशन पाहू शकता स्क्रीनवर. दौऱ्याची कालावधी 30 मे ते 3 जून 2026. 5 दिवसाचा अधिकृत दौरा. महत्त्वाची भेट, त्यांनी या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री डॉक्टर S जयशंकर यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. भेट दिलेल्या ठिकाणी बोधगया, महाबोधी मंदिर, नवी दिल्ली आणि मुंबई त्यांना भेट दिली. महत्त्व, अध्यक्षपदाचं सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे, यामध्ये सुरक्षा, व्यापार, संरक्षण, सहकार्य प्रमुखपणे चर्चा झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा टॉपिक घेतो चालू घडामोडीच्या सत्रामध्ये. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे नियुक्ती आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये या म्हणून प्रश्न नक्कीच येईल. चला आता आपण नवीन नियुक्त्या पाहूया. प्रवीर रंजन महासंचालक CISF, अनु गर्ग मुख्य सचिव ओडिशा, नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजप, शत्रुजीत सिंह कपूर महासंचालक ITBP, उषा जानकी रमन कार्यकारी संचालक RBI, हर्ष सिंघवी उपमुख्यमंत्री गुजरात, लुकास फिलिप अध्यक्ष इंटरपोल, संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य SEBI, राकेश अग्रवाल महासंचालक NIA, आनंद गोयका अध्यक्ष FICCI, प्रवीण वैशिष्ट्य विजिलन्स कमिशनर CVC. त्यानंतर रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवीन अध्यक्ष, सुनित्रा पवार महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री, न्यायमूर्ती विक्रम नाथ नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसाचे नवीन कार्याध्यक्ष, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश, संजय गर्ग भारतीय मानक ब्युरो BISचे नवीन महासंचालक, विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क महामंडळचे नवीन अध्यक्ष, B साईराम CMD कोल इंडिया, राजीव वर्मा मुख्य सचिव दिल्ली, शांता रंगस्वामी अध्यक्ष इंडियन असोसिएशन क्रिकेट असोसिएशन, LK बालसुब्रमण्यम अध्यक्ष ॲटॉमिक एनर्जी रिसर्च ब्युरोचे, मनाली मर्कन क्षीरसागर कुलगुरू नागपूर विद्यापीठ, नितीश कुमार मुख्यमंत्री होते आधी बिहारचे, पण आता ते राज्यसभेत गेले, आणि सम्राट चौधरी आता हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. CP राधाकृष्ण उपराष्ट्रपती भारत, प्रवीण कुमार महासंचालक BSF, निर्मल मिंडा अध्यक्ष ASSOCHAM, विजेंदर सिंग सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल, रवींद्र कुमार अग्रवाल CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विश्वजीत साय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट, संगीत बरुआ पिशारुत्ती अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रवीण कुमार श्रीवास्तव मुख्य सतर्कता आयुक्त CVC, शेफाली वर्मा ब्रँड अम्बॅसिडर हरियाणा राज्य महिला आयोग, TC कल्याणी नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट, वीरेंद्र वत्स महासंचालक NCC, एअर मार्शल नागेश कपूर उपप्रमुख भारतीय वायू सेना, राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त CIC, अकाई पद्मशाली सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आणि एक प्रश्न, आजचा प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो.
पहिले सोय गणना करणारे मुठ हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या पर्याय म्हणून अचूक उत्तर कोणतं आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकलं तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.